नमस्कार, मी अनिल जगताप। आजच्या या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं, उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो। ज्या वेळेस मीडियावरून ही प्रेस बघतील त्या सर्वांचं देखील मी स्वागत करतो। आज पत्रकार परिषद घेण्यामागं मुख्य उद्देश हा आहे की 2020 ते 23 धाराशिव जिल्ह्यातील समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण बघितलं तर आपल्या लक्षात येईल ते एकाच विषयाच्या भोवती केंद्रित आहे, ते म्हणजे पीक विमा। त्याला कारणही तसंच आहे। धाराशिव जिल्ह्यातली भौगोलिक परिस्थिती, सातत्यानं पडणारा दुष्काळ, शेतकऱ्याची होणारी हालापेष्टा आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या यामुळं या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये अर्थकारणाला विशेष असं महत्त्व आहे। न परवडणारी शेती, अवकाळी पाऊस ह्याही बाजू शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे। मग शेतकऱ्याला स्वाभाविकपणानं शासनाच्या मदतीची नेहमीच अपेक्षा असते। त्यामुळं या जिल्ह्यात जर ठोसपणानं काय शेतकऱ्याला पैसे मिळवून देणारा विषय असेल तर तो सध्या पीक विमा आहे। त्यामुळं यात प्रचंड प्रमाणात राजकारणही आलं आहे। त्या विषयामध्ये न जाता 2020 ते 23 या वर्षामध्ये केलेल्या पीक विम्याच्या कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहे। महत्त्वाचं सुरुवातीला मी आपल्या एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो। आपण 2020 पासून जर सुरुवात केली तर आपल्या लक्षात येईल की 2020 मध्ये 9,48,990 अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला। 9,48,990 अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। त्यावर्षी बजाज अलायन्स ही पीक विमा कंपनी होती। 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या नाहीत हा मुद्दा सांगून त्यावर्षी कंपनीनं केवळ 56 कोटी रुपये 79,000 शेतकऱ्यांना वाटप केले होते। त्यावर्षी 79,000 शेतकऱ्यांना 56 कोटी रुपये वाटप केले होते। त्यावर्षी शेतकरी केंद्र आणि राज्याचा हिस्सा मिळून पीक विमा कंपनीला 639 कोटी रुपये रक्कम देय होती। याचा अर्थ त्यावर्षी कंपनीचा फायदा हा जवळपास 583 ते 585 कोटी इतका होता। सर्वसामान्य शेतकरी त्याच्या हक्काच्या पैशापासून वंचित होता। म्हणून या संदर्भामध्ये उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना सोबत घेऊन धाराशिव जिल्ह्यातली पहिली जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली। उच्च न्यायालयाने प्रति हेक्टर 18,000 रुपये देण्याचा शेतकऱ्याच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला। ती रक्कम होती 544 कोटी रुपये। त्या गोष्टीला कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले। सर्वोच्च न्यायालयात देखील शेतकऱ्याच्या बाजूनेच निकाल लागला। आजही आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा ज्ञानराज विरुद्ध अमित अग्रवाल असाच आहे। त्यावर्षी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 544 कोटी रुपये मिळवून देण्यात आपण यशस्वी झालो याचा मनापासून आनंद वाटतो। त्यापैकी 376 कोटी रुपये आत्तापर्यंत शेतकऱ्यांना वाटप केले गेले आहेत। कंपनी पैसे देत नव्हती म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर्षी RRCची कारवाई केली। त्याला कंपनीनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं। उच्च न्यायालयाने 150 कोटी रुपये भरून घेत तर 12 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्याकडे भरण्याच्या अटीवर तिला स्थगिती दिली। त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यातले 75 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत। अद्यापही त्या वर्षीचे 75 कोटी रुपये कंपनीचे उच्च न्यायालयात जमा आहे। आणखी 95 कोटी रुपयाची आवश्यकता आहे। त्यासाठी कालच उच्च न्यायालयामध्ये तारीख झालेली आहे। त्यामध्ये काल उच्च न्यायालयाने 1 फेब्रुवारी ही पुढची तारीख दिली असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तारखेला स्वतः उपस्थित राहावे असे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर 2020 मध्ये हा विषय झाला। 21 मध्ये पुन्हा बजाज अलायन्स कंपनी होती। त्यावर्षी 6,53,000 2021ला परत बजाज अलायन्स कंपनी होती। त्यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील 6,53,468 अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। त्यावर्षी केंद्र, राज्य आणि शेतकरी हिस्सा मिळून कंपनीकडे जवळपास 580 कोटी रुपये रक्कम देय होती। त्याही वर्षी अतिवृष्टी झाला, सततचा पाऊस झाला। शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये पूर्वसूचनाही दिल्या। मात्र
कंपनीने केंद्रीय मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा अर्थ काढून त्याही वर्षी शेतकऱ्यांना केवळ 50% रक्कम वितरित केली। त्याविरुद्ध देखील मी सुरुवातीला जिल्हास्तरीय आणि नंतर विभागस्तरीय समितीकडे तक्रार दाखल केली। विभागस्तरीय समितीनं यात तक्रार दाखल झाली नाही असा अभिप्राय नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीविरुद्ध आरआरशी कारवाई केली, मात्र दुर्दैवानं त्याला कंपनीनं उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला। कंपनीनं केवळ जिल्हाधिकाऱ्यांनी जी आरआरशी कारवाई केली त्याला स्थगिती आदेश मिळवला। त्याविरुद्ध मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केलेली आहे, मात्र उच्च न्यायालयात झालेल्या प्रकरणाचा चुकीचा अर्थ काढून राज्य शासनानं या संदर्भात बैठक घेतली खरी, परंतु त्याचा निकाल अद्यापही जाहीर केलेला नाही। या प्रेसच्या माध्यमातून राज्य शासनाला आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना माझी विनंती आहे, आपण तातडीनं राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा निकाल लावून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी। राज्य शासन निर्णय देत नव्हते म्हणून मी आणि श्याम जाधव आम्ही दोघांनी परत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। त्याची पुढील सुनावणी याच महिन्यातल्या 15 तारखेला आहे। ही 21च्या बाबतली स्थिती आहे। 2022 मध्ये आपण पाहिलं, धाराशिव जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी होती। कंपनीनं त्याही वर्षी केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 50%च रक्कम वाटप केली। सुरुवातीला मी जिल्हास्तरीय विभागस्तरीय समितीकडे याचिका दाखल केली। दोन्ही समित्यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 50% उर्वरित रक्कम, पंचनाम्याच्या प्रती आणि बाद केलेल्या 1,45,000 पूर्वसूचनाचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते, मात्र कंपनी त्याला प्रतिसाद देत नव्हती। त्यामुळे मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली। राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनं अगोदर 10 ऑगस्ट रोजी तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेतली। त्यात मी जोरदार युक्तिवाद केला आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लावून घेतला। त्याच्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलं। महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात लवकरच राज्य तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन निकाल देऊ असं घोषित केलं होतं। त्यानुसार 24 ऑगस्ट 2023 रोजी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली आणि या समितीनं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बाजूने एक ऐतिहासिक निकाल दिला। त्यात 50% रक्कम, बाद झालेल्या पूर्वसूचनाचे फेरसर्वेक्षण आणि पंचनाम्याच्या प्रती देण्याचे आदेश दिले होते। त्याला 1 महिन्याचा अवधी दिला होता। 1 महिन्याचा अवधी उलटून देखील कंपनी पैसे देत नव्हती। त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी 3 पत्र दिले आणि कंपनी विरुद्ध महसुली कारवाई सुरू करण्याचे आग्रह धरला होता। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला अनुसरून सुरुवातीला 29 नोव्हेंबर, 11 डिसेंबर आणि 21 डिसेंबर 2023 रोजी कंपनीला महसुली नोटीस काढली, मात्र कंपनीनं प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर प्रत्यक्ष आरआरशी कारवाईला सुरुवात केली होती। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भारतीय कृषी विमा कंपनीचे फोर्ट येथील 2 ॲक्सिस बँकेचे खाते फ्रीज करण्यात आले। इतरही खाते फ्रीज करण्याबाबत सूचना देण्यात आली होती। कंपनीची संपूर्ण आर्थिक नाडी आवळली होती। तसेच मालमत्ता अटॅच करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मुंबई यांनी तिथल्या तहसीलदारांना 17(2) अंतर्गत आदेश केल्यानंतर प्रॉपर्टी अटॅच करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या। शेवटी भारतीय कृषी विमा कंपनीचे दिल्ली येथील 2 अधिकारी आणि मुंबई येथील विभागीय व्यवस्थापक श्री मच्छिंद्र कामत यांनी 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन येत्या 25 तारखेपर्यंत धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या 294 कोटी रुपये देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आणि तसे पत्रही दिलेले आहे। त्यातील 232 कोटी रुपये कंपनी 25 तारखेपर्यंत देणार आहे। तसेच गेल्या वर्षीचा राज्य आणि केंद्र शासनाचा कंपनीचा 50 कोटी रुपयाचा निधी आणखी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे। तो निधी मिळताच तोही निधी शेतकऱ्याला वाटप केला जाणार आहे। 2022च्या बाबतीत हा ऐतिहासिक निकाल लावून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यात मोलाचा वाटा बजावला, याचा मला मनातून आनंद होत आहे।
ही झाली 22च्या बाबतीत. 2023च्या बाबतीत राज्य शासनाने 1 रुपयात पीक विमा ही संकल्पना आणल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील 7,57,468 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यावर्षी दुष्काळ पडला होता. शासन निर्णय पीक विमानुसार जर उत्पादनामध्ये 50% पेक्षा जास्तीची घट येत असेल तर 25% अग्रिम रक्कम देण्याची तरतूद आहे. त्याला अनुसरून 25% अग्रिम रक्कम देण्याबाबत मी जिल्हाधिकारी यांच्याकडे आग्रह धरला. सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी 36 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिम रक्कम देण्याची भूमिका घेतली. त्याच्यानंतर आणखी 4 महसूल मंडळाचा समावेश केला. धाराशिव जिल्ह्यात एकूण 27 महसूल मंडळ असून आणखी 17 महसूल मंडळ यापासून वंचित राहत होते. म्हणून मी शेवटी जिल्ह्यात सगळीकडे सारखाच दुष्काळ असताना या महसूल मंडळावर अन्याय करू नये अशी भूमिका घेतली. मात्र पीक विमा कंपनी त्याला सुरुवातीला मान्य करत नव्हती. नारंगवाडी येथे रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला. ज्या दिवशी आमचं रस्ता रोको आंदोलन होतं त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित 17 महसूल मंडळाचा देखील 25% अग्रिम रक्कम देण्याच्या यादीमध्ये समावेश केला. आज मला आपल्याला सांगताना अभिमान वाटतो, धाराशिव जिल्हा हा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा आहे की ज्या ठिकाणी 57 पैकी 57 महसूल मंडळाला 25% अग्रिम रक्कम दिली गेली, जे आज 240 कोटी रुपये वाटप झालेली आहे. यावर्षी HDFC या कंपनीला 612 कोटी रुपये रक्कम देय आहे. मी आपल्याला यात आणखी सांगू इच्छितो, आत्तापर्यंत जिल्हास्तरीय समितीची एखादी बैठक होत होती. मात्र यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मी सातत्यानं लक्ष घालून एकही शेतकरी या रकमेपासून वंचित राहणार नाही याची अधिकची काळजी घेतली. त्यामुळं आत्तापर्यंत 4 बैठका जिल्हास्तरीय समितीच्या झालेल्या आहेत. कालच जिल्हास्तरीय समितीची एक बैठक झाली आणि उर्वरित शेतकऱ्यांना देखील त्याचा लाभ मिळावा यासाठी शेवटची बैठक 23 जानेवारी रोजी ठेवलेली आहे. नजीकच्या काळात संपूर्ण पीक विमा शेतकऱ्याला मिळावा यासाठी देखील आपला आग्रह राहणार आहे. ही 20, 21, 22 आणि 23 मधली सद्यस्थिती होती. यात आणखी एक महत्त्वाची माहिती आपल्याला द्यायची आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जर संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना 2 आठवड्याच्या आत वेळेवर पैसे नाही दिले तर 12% व्याजदरानं पैसे देण्याची तरतूद आहे. तो GR आहे 29 जून 2020चा. 2020मध्ये बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे 544 कोटी रक्कम देय होती. मात्र ती न देता शेतकऱ्यांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं. 544 कोटी रुपये या मागणीवर मीही ठाम होतो. सुप्रीम कोर्टानं ते देखील मान्य केलं. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशा वाचून 3 वर्ष प्रलंबित राहावं लागलं होतं. म्हणून प्रधानमंत्री पीक विमा शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे गेल्या 22/12/2023 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 195 कोटी रुपये व्याज मिळावे यासाठी ही याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर लवकरच निर्णय होऊन या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मार्ग काढत आजपर्यंत हे आपण पैसे शेतकऱ्यांना मिळवून दिलेलो आहोत. सर्वात मोठी अडचण आर्थिक अडचण हीच आहे. आपण पहिल्यांदा याचिका दाखल केली, त्यानंतर पण काही याचिका दाखल झाल्या होत्या. काही लोकप्रतिनिधींनी सेम डेटला निकाल लागावा यासाठी सुद्धा काही अट्टास केला होता. परंतु हे श्रेयवादाची लढाई होती, पण आपण वास्तविक लढाई लढला असं आपल्या ह्या कार्यकर्त्यातून दिसतंय. परंतु आज जे लोकप्रतिनिधी श्रेय लाटण्याच्या नादात आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काय म्हणतात? सर्वप्रथम आपण बारकाईनं अभ्यास करता त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. श्रेय लाटण्यासाठी आपण विचारलात की श्रेय लाटण्यासाठी लोकप्रतिनिधी धडपड करतायत. हा ज्याचा त्याचा लोकशाही आहे, सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु मी आपल्याला अभिमानानं सांगेन, उस्मानाबाद अर्थात धाराशिव हा महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातला एकमेव असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून खासदारापर्यंत सर्वजणच मदत करतात. त्या सर्वांचे मी आभार मानतो. ही सामूहिक जबाबदारी आहे. आपण पाहत असाल या जिल्ह्यामध्ये गेल्या 6 वर्षात
जवळपास 800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचं प्रमुख कारण आहे शेतकऱ्याच्या ज्या आर्थिक नाड्या आहेत, दूध संघ असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, या संस्था या ठिकाणी अस्तित्वात नाही. ह्या प्रमुख नाड्या आहेत. ह्या संस्था कोणी उद्ध्वस्त केल्या हे देखील आपण डोळसपणाने पाहिलं पाहिजे. मी सर्वांचेच या ठिकाणी आभार मानतो. खासदार साहेब वेळोवेळी मार्गदर्शन करतात. राणा जगजितसिंह पाटील स्वतः त्यात धडपड करतात. श्रेयवादाचा विषय नाही. कैलास पाटलांनी देखील 2021च्या याचिकेमध्ये मला मदत केली. राणादादा बंगल्यावरती बोलवून घेतात, मार्गदर्शन करतात. त्यांना काय माहिती असेल तर हवी असेल तर ते पण घेतात. आणि मी आपल्याला अभिमानानं सांगेन, आमचे लोहारा उमरग्याचे लोकप्रिय आमदार ज्ञानराज चौगुले साहेब यांनी सर्वप्रथम 2020मध्ये याचिका दाखल करायला मदत केली आणि त्यामुळेच हा इथवरचा प्रवास आलेला आहे. मी श्रेयवाद घेतात म्हणून कोणालाही दोष देणार नाही. उलट सामूहिक इच्छाशक्ती उभा करून सर्वजण शेतकऱ्यासाठी झटतात. त्याबद्दल अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सर्व आमदारांचे आणि खासदारांचे मी मनापासून आभार मानेन. मी केलेल्या कामाचा आपण बारकाईनं अभ्यास करता, त्याचं श्रेय मला देता, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मदत केली काय? हो, तानाजी सावंत साहेबांना जिल्हा परिषद सदस्य माझे पुतणे आनंद पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 2 महिन्यात 3 वेळेस भेटलो. त्यांना वेळोवेळी माहिती दिली. त्यांनीही जिल्हा प्रशासनाला योग्य अशा सूचना दिलेल्या आहेत. मी आपल्याला सांगितलंय की इथं अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री महोदय असतील, सर्वजण प्रयत्न करतात. त्यामुळं इतका मोठा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होतो. कंपनीनं पंचनामे व्यवस्थित केले नाही, त्या संदर्भातच गेल्या वर्षी आपण याचिका केली होती. 21मध्ये याचिका केली. गेल्या वर्षीच्या याचिकेतच उर्वरित 50% रक्कम पीक विम्याच्या पंचनाम्याच्या प्रती आणि उर्वरित 1,45,000 पूर्वसूचनाचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह आपण जिल्हाधिकारी महोदयाला केला. त्यानुसारच ही कारवाई सुरू झालेली आहे. सर्वप्रथम कंपनीनं पैसे देण्याचे आपल्यासमोर मान्य केलेलं आहे. 25 तारखेपर्यंत पैसे घेऊन असमान पद्धतीनं ज्या पीक विमा रकमेचं वाटप झालेलं आहे त्या पंचनाम्याच्या प्रती हातामध्ये घेऊन पुन्हा एकदा शेतकऱ्यासाठी लढा निश्चित उभारला जाईल. आज जरी हा 294 कोटीचा आकडा आपल्याला दिसत असला तरी प्रत्यक्षात पंचनाम्याच्या प्रती हातात आल्यानंतर तो 700 कोटी रुपयापेक्षा जास्तीचा जाईल. त्यासाठी निश्चितपणाने मी ठामपणे पुन्हा एकदा शेतकऱ्यासाठी झटणार. कालचा जो निधी आला तो पुन्हा असमानतेने वाटप झाला तर पंचनामेच नाही, कुठल्या आधारावर नाही. गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं वाटप झालंय, आपण म्हणताय त्यात तथ्य आहे, ते असमान पद्धतीनं वाटप झालेलं होतं. मात्र गेल्या वर्षी 50% निधी वाटप झाला होता. याही वर्षी त्याच पद्धतीनं वाटप होईल असं दिसतंय. मात्र कालच जिल्हाधिकारी महोदय, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. तो निधी आल्यानंतर गेल्या वर्षीच्या जवळपास 2,67,000 शेतकऱ्यांना कशा समान पद्धतीनं वाटप करता येईल याविषयी शासनाचं मार्गदर्शन घेऊन सर्व शेतकऱ्यांना समान पद्धतीनं निधी मिळेल याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत. 2 आठवड्यात जर पैसे नाही दिले तर 195 कोटी रुपये आपल्याला व्याज मिळणार आहे. नाही, हा 2020 तर 12% व्याजदरानं पैसे देण्याची तरतूद आहे. 544 कोटी रकमेला एका वर्षाला साधारणतः 65 कोटी रुपये व्याज येते. 3 वर्षाचे 195 कोटी रुपये कंपनीला देणे भागच आहे आणि ते मिळवून घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. याही अगोदर खासदार साहेब, आमदार कैलासदादा पाटील आणि मी पत्रकार परिषद घेऊन दुष्काळ, सततच्या पावसाचं अनुदान असेल, कांद्याचं अनुदान असेल, उर्वरित रकमेचे राहिलेले अनुदान असतील, या संदर्भात शासनानं ते अनुदान तातडीनं द्यावं याविषयी आपल्याला आठवत असेल 1 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देखील केलेलं आहे. त्यापैकी दुधाला शासनानं आम्ही 10 रुपये प्रति लिटरची मागणी केली होती. 5 रुपये प्रति लिटर दिलेलं आहे. ती शासकीय डेअरीला दिलेलं आहे. खाजगी डेअरीला देखील द्यावं यासाठी भविष्यात देखील आंदोलन करणार आहोत. गेल्या वर्षीच्या सततच्या पावसाचं जवळपास धाराशिव जिल्ह्यातल्या 48,000 शेतकऱ्याचं आणखी 53 कोटी रुपये येणं बाकी आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी गेल्या वर्षी येऊन अतिवृष्टीचे अनुदान जाहीर केले होते.
ते देखील अद्याप बाकी आहे, ते देखील देण्यासाठी आम्ही शासनाकडे या संदर्भात प्रयत्न करणार आहोत. 6,68,453 अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. गेल्या वर्षी अतिवृष्टी सततचा पाऊस झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. मात्र भारतीय कृषी विमा या केंद्राच्या कंपनीनं केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून केवळ 50%च रक्कम वितरित केली गेली होती. एकूण 352 कोटी रुपये दिले होते. त्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला केवळ 294 कोटी रुपये रक्कम वाटप केली होती. याविरुद्ध मी सुरुवातीला जिल्हास्तरीय त्याच्यानंतर विभागस्तरीय समितीकडे तक्रार दाखल केल्यानंतर दोन्ही समित्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला. मात्र कंपनी त्याला प्रतिसाद देत नव्हती, म्हणून मी नंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली होती. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने ऐतिहासिक निकाल देत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 294 कोटी रुपये पंचनाम्याच्या प्रती आणि बाद केलेल्या 1,45,000 पूर्वसूचनाचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. 1 महिन्याचा कंपनीला अवधी दिला होता. 3 महिन्याचा अवधी लोटून देखील कंपनी प्रतिसाद देत नव्हती, म्हणून मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडं या संदर्भात महसुली कारवाई करण्यासंदर्भात आग्रह धरला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली कारवाई सुरू केली. रीतसर 3 नोटिसा दिल्या, त्यानंतर ही कंपनी प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर प्रत्यक्ष महसुली कारवाईला सुरुवात झाली. कंपनीचे अकाउंट फ्रीज करण्यात आले. मालमत्ता अटॅच करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मुंबई यांना आदेश झाले. त्यानंतर कंपनीच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आणि 8 जानेवारी रोजी भारतीय कृषी विमा कंपनीचे दिल्ली येथील 2 अधिकारी आणि महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक मच्छिंद्र कामत यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांची भेट घेऊन ही रक्कम 25 नोव्हेंबर रोजी साक्षीदार आणि त्यांच्यासाठी काय करण्यात आलं याचा मला मनातून आनंद होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांचे मी विशेष आभार मानेन की त्यांच्या प्रयत्नाशिवाय आणि त्यांच्या कारवाईशिवाय हे शक्यच नव्हते. आणि 1,45,000 पूर्व सूचनाचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. महसुली कारवाईनंतर आता कंपनीनं 294 कोटी रुपये 25 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्याबाबत लेखी पत्र दिलेले आहे. मात्र अद्यापही पंचनाम्याच्या प्रती आणि फेरसर्वेक्षणाचा मुद्दा बाजूलाच राहिलेला आहे. ही रक्कम हातात पडल्यानंतर आम्ही पंचनाम्याच्या प्रती देण्याविषयी कायदेशीर लढाई लढणार आहोत. कारण आज जरी 294 कोटी रुपयाचा आकडा दिसत असला तरी असमान पद्धतीनं कंपनीनं वाटप केलेलं आहे. पंचनाम्याच्या प्रतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत असून धाराशिव जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांनी माहिती अधिकारांतर्गत जी माहिती मिळवली त्यात ही सर्व बाब उघड झालेली आहे. तसेच पंचनामे अतिशय बोगस पद्धतीनं केलेले आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर आणि एकूण जर कॅल्क्युलेशन काढलं तर आपल्या लक्षात येईल की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 700 ते 800 कोटी रुपये मिळणं आणखी बाकी आहे. त्यासाठी नजीकच्या काळामध्ये मोठा लोकांदोलनाचा लढा उभारला जाईल. राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल असून 15 जानेवारी रोजी त्यावरती सुनावणी आहे.